हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज गोपाल कृष्ण भगवान प्रभु रामचंद्र भगवान बजरंगबली गावदेवी माते हर हर महादेव. ओम नमो जयाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुचे गणेशु सकलमती प्रकाशु मने निवृत्तिदासु औदार्य दोजी श्री गणेशाय नमः. पूर्वाध्यायाचे कथानुसंधान धर्मे कृष्णासे केला प्रश्न. आता त्यावर रुक्मिणी रमण उत्तर देते ते ऐकी. जय गणपतीला नमस्कार करून कालच्या अध्यायामध्ये धर्मराजाने प्रश्न केला का आम्हाला हे वनवास भोगण्याचं कारण काय. मग त्या निमित्तानं आता भगवान श्रीकृष्ण त्याचे उत्तर द्यायला लागलेले आहे ते आपण आता ऐकूया. कृष्ण म्हणे गा युधिष्ठिरा तू मद प्रश्न केलासी खरा पण याचे उत्तर द्या जरा क्लेशांतर वाटत असे. क्लेश म्हणजे मला दुःख वाटते याचं मला उत्तर देण्याचं का दुःख वाटतंय का तुमच्या हातातून काय पाप घडलेलं आहे त्या निमित्ताने मला दुःख वाटते तुम्हाला उत्तर द्यायला. येतेचा विषय ते गुप्त ऋषीशेष कदा नव्हे प्राप्त दारापुत्र बंधू की आप्त यासे अप्राप्त निश्चय. कारण येतीचा विषय गुप्त गुप्त म्हणजे आपण बोलतो नाही का तुला शंका आहे कोणाला सांगू नको पण आपल्या जीवाला हाडकुट आहे तुला शंकते ऐसा बेता बेलापूर पट्टीमध्ये आपली जीभ गांडल्यासारखी हिलविल करतोय पण आपली जीभ काय थांबत नाही आहे. पण ह्यो कसं दारापुत्र बंधू आपतो यांच्यामध्ये तुला सांगतोय मी. आता तुझी बायको आहे तुझं भाऊ आहे या निमित्तानं तुला मी सांगतोय ते ऐक आता का तुम्हाला वनवास भोगण्याचं कारण काय. तथापि तो मद्भक्त परम म्हणून मद वाटते श्रम यास्तव आता यथानुक्रम सांगतो ऐके साचार. कारण तुम्ही माझे प्रिय भक्त आहात म्हणून तुम्हाला आता मला सांगावंसं वाटतंय ते मी सांगतो ऐका. चैत्रादि सर्व जे मास कला काष्टा लव घटी पक्ष मूर्त याम रात्री प्रादोष ऋतू यायने संवत्सर. म्हणजे चैत्र महिन्यातील सगळे 12 महिने आहेत. या 12 महिन्यापैकी 13वा महिना मलमास आहे. याच्यामध्ये काही करायचा आपल्याला अधिकार नाही आहे. शुभ कार्य काही करायचा अधिकार नाही आहे. आणि युगादी पराध्यार्थावरी जे अन्यायी काम लाभ निर्धारी वापी खूप पल्लव धरी हृदय सरिता समुद्र. मग या महिन्यामध्ये आपण वापी म्हणजे बावडी तलाव समुद्र नदी याच्यामध्ये या महिन्यामध्ये जर आंघोळ केली तर आपलं गेलेलं राज्य सगळं आपल्याला प्राप्त होणार आहे. लता औषधे वनस्पती द्रुम त्वत्सार पाद आराम वने उपवने पुरे ग्राम आणि पर्वत इत्यादी ते सकल मूर्तिमंत स्वस्व गुणी पूजिले जात त्या सर्वांचे स्वामी असत म्हणून सतत पूजिले ती. त्यात स्वामी वर्जित आणि अपूज्य ऐसा नाही कोणी उत्तम फळ देते म्हणून स्वाधिकार्य पूजिते. मग या महिन्यामध्ये तुम्ही कशाची गायीची सेवा करा आंघोळ करा गायीला घास घाला मौन व्रत करा तर सगळं फळ तुम्हाला या महिन्यामध्ये प्राप्त होईल. स्वस्वामीचा आश्रय त्याच तेने पाहुणी सौभाग्यास जगा माझे शोभत असेच तो एक विशेष वर्तले. कदाचित अधिक महिना उत्पन्न झाला पांडुनंदना तया पाहुणे लोकनाना दूषणे ठेवू लागले. मग कदाचित म्हणजे अचानक आपण बोलतो ना धोंडा महिना आला का दुष्काळ 13वा महिना त्या प्रकाराने योग कदाचित 3 वर्षाने अधिक मास येतो याला मलमास शब्द म्हटलेला आहे. असा भगवंत पांडुनंदना म्हणजे पांडवांना सांगायला लागलेला आहे. म्हणते अवहा मलमास
कोणी साह्य नाही असो, निंदा हरण नीच निशेष, रवी संक्रतही न असे पै. मग याला धोंडा महिना म्हणतात. या महिन्यामध्ये तुमचं काहीच काम चांगलं करू शकत नाही. असा याला आपण बोलतो ना तुच्छ याचा बाहेर देतो. जसं बौद्ध लोकांना पूर्वी आपण वरून पाणी टाकायचो, वरून पाणी द्यावाचो, त्या प्रकारे या महिन्याला तुच्छ समजलेला आहे. हा निखिल जगाचा मळ, म्हणून अस्पृश्य जाणा केवळ, याचे शुभ कार्यार्थ सकळ, अशुभ म्हणून वर्जिती. म्हणजे अशा निखिल जगाचा मळ, अशा प्रकाराने अस्पृश्य म्हणजे याला स्पर्श करत नव्हतो आपण, त्याचा जो महिना मळ महिना आहे. या महिन्यामध्ये शुभ कार्य होत नाही आहे. आयशे सर्व केले निर्वत्सना, ते ऐकता तो अधिक महिना, परम दुःखे विलपत नाना, चिंताग्रस्त झाला पण. मग आता समजा तुम्ही मला नाना प्रकारची नावं ठेवली, यो भरती आयसा, यो अमुक आयसा, मग मला कंटाळा आला, मग मी जातो नाही कोणाकडे न्याय मागायला. तैसा गोलोकाला कोण गेलेला आहे? विष्णूकडं. न्याय मागायला कोण गेलेला आहे? आपला मलमास गेलेला आहे. का मला का तुच्छ लोक समजतात? का माझ्या या महिन्यामध्ये माझी कोणी पूजा करत नाही आहे? आणि म्हणे हाय हाय कटकटा हो केले काय, आता धरू कोणाचे पाय, काय उपाय सुचेना. मग एखाद्या माणसाला न्याय मिळाला नाही ना, मग माणूस चिंताक्रांत होतो. कोणाला मी न्याय मागायला जाऊ? कंच वकिलाकडे जाऊ? ऐसा त्या मलमासाला इतकी चिंता वाटलेली आहे. मग आता तो विचार करतोय आणि गोलोकाला जातोय आणि विष्णूला विचारतोय. ऐसे बोलत मूर्छित पडला, पुनच्च धैर्य धरून उठला, तो अंतरे उपाय सुचला, शरण जावे हरिसी. मग अशा प्रकारे आपल्याला एखाद्या माणसाला पश्चाताप झाला, मग काय येतं आपल्याला? चक्कर येतो ना. त्याचा चक्कर येऊन पडल्याने परत त्याने धैर्य धरलो नाही, म्हटलं आपण न्याय मागायला हरीच्याकडे जाऊ. हरी कुठं आहे? वैकुंठामध्ये आहे. मग तसाच तो मलमास वैकुंठामध्ये गेलेला आहे. मग राया तो अधिक मास, वेगे पावला वैकुंठास, जेथे मी प्रत्यक्ष जगदीश वसत असे सर्वदा. मग ही कुणाला गोष्ट सांगतोय? धर्मराजाला व पंडुराजा काम्यकोणामध्ये सांगतोय. काय हे धर्मराजा, तो अधिक महिना मलमास वैकुंठाला गेला आणि जिथं मी जगदीश बसलेलो होतो तिथं तो आलेला आहे. मग अंतर्गृहे प्रवेशोनी, हरिसे पाय निहाळोनी, तो रत्न खचित सिंहासनी, बैसला असे आनंदे. मग तेव्हा तो मलमास कुठे गेला? वैकुंठाला. वैकुंठाला गेल्यानंतर भगवान परमात्मा रत्न सिंहासनावर बसलेला होता. आईसा तया पाहुणे सत्वर, दंडवत घातला नमस्कार, सवेचे जोडून दोन्ही करो, सादर उभा राहिला. मग असा विष्णूला हरीला बघितल्यानंतर दंडवत घातला, नमस्कार आणि दोन हात जोडून उभा राहिलेला आहे. आणि दुःखे असवे गालित, गहिवरने बोले कापत, म्हणे देवा तू जगन्नाथ कैसा स्वस्त बैसलासे. मग हात जोडून दुःख गलित डोळ्यातून अश्रू ढालढाल करीत कापत बोलायला लागला. का देवा तू आजपर्यंत स्वस्त कसा बसले? माझे लोक निर्भत्सना करतात, मला तुम्ही जन्माला घातले, आज मला लोक कोणी हात लावत नाही, विचारत नाही, मला धोंडा बोलतात, मला मलमास बोलतात. मग का मला तुम्ही निर्माण केलात? ऐसा तो मलमास त्या विष्णूला बोलायला लागला. आणि दुःखे मग मी पामरानात कृपण, माझे का न करते करीसी रक्षण, तू असून करुणा घन, मज की आयसा उपेक्षिती. का माझा उपेक्षा करतायत? का माझा कोणी अवेर करतायत? का मला कोणी विचारत नाही आहे? तू ऐसा जगाचा धीश, करुणा घन, तू जगाला जन्माला घालतोस न, तुम्ही माझी निर्भत्सना का चालवलेली आहे? मी पामरानात कृपण, माझे का न करीसी रक्षण, तू असून कृपा घन, मज ऐसा उपेक्षिसी. मी निराश्रित असे म्हणून सर्वजन मद लागुनी, मलमास आयसे नाम ठेवणी, एकीकडे झुगारीती. एकीकडे म्हणजे मला जसं एका बाजूला झुगारून दिलेलं आहे, तसं एखादा माणसाला आपण कुष्ठरोगी माणूस असला का त्याला आपल्या घरात ठेवत नाही, त्याला कुठं अनाथ आश्रमामध्ये वडाला बिडाला पाठवतो की नाही, तशा प्रकारे आज मला बाहेर फेकून दिलेलं आहे. का माझे लोक झुगारून दिलेलं आहे? माझी अत्यंत दुर्दशा झाली, हे तो पाहता असता वैली, तवत दयाळू कोठे गेली, आज का केली कठोरता. का म्हटलं तरी म्हणा कठोरता केली? तुम्हीच जन्माला घातलात ना, आज मला बाहेर टाकलेलं आहे. असं तुझं मन का झालेलं आहे? कठोर का झालेलं आहे? गजेंद्र भाकिता करुणा स्वरे,
तया धावून रक्षिले त्वरे कैसे आजी मद का बरे न रक्षिसे दयाला गजेंद्राचा धावा तुवा केला विठाई विदारुणी देव दैत्य पाळणा पाजिला ज्यावेळी नकराने गजेंद्राचा काय पकडलेला होता मामा पाय मग त्यावेळी धावा केला आणि त्याचा त्या तोंडातून नकराच्या तोंडातून पाय सोडवला मग माझी एवढी निर्वसना चाललेली आहे माझ्यासाठी का तू एवढा कठोर झालेला आहे का धावत नाही आहे का मला लोकांनी माघारी टाकलेला आहे आता मी झालो निराशन आईसे बोलून तो मळमास दुःखासवे ढाळीत विशेष पुढे तटस्थ राहिला मग असं बोलून झालं न डोळ्यातून अश्रूच्या ढाळीत ढाळीत उभा राहिलेला आहे तेव्हा श्री वैकुंठनाथ कृपे कळवळून अत्यंत म्हणे वत्सा तू सांप्रतो शोक किमर्थ करीसोसी ए बाळा का तू शोक करतोस काय तुझं नाव न तू कशासाठी आलेला आहे ऐसा भगवान विष्णू वैकुंठवासी विचारायला लागलेला आहे तुझं अंतरे काय दुःख ते मज सांगे सकलिक त्यातून तुझं काढतो देख आता शोक नको करू पाय तुझ्या अंतरामध्ये काय दुःख आहे ते मला सांग मी सगळं तुला दुःखातून काय करतोय बाहेर काढतोय शांत हो आता एकदा मज शरण येई तया पुनच्च दुःख नाही ऐसे असतात तू येठाई येऊन किमर्थ रडतोसी जो मज येई अनन्य शरण त्याचे मी निवारी जन्म मरण जो मनुष्य एकदा मला शरण आला ना त्याचं सगळं दुःख काय करतो मी निवारण करतो तो किमर्थ तू येतो रडतोसी का रडतोसी आज तुझ्याजवळ मी असताना तुला रडण्याचा प्रश्न काय येतोय बोल तुला काय पाहिजे मग अरे हे माझे वैकुंठ स्थान केवळ आनंदाचे सदन येथे नाही शोक जरा मरण ऐसे असता साचर अरे हे माझं वैकुंठ स्थान आहे जो वैकुंठाला त्याला दुःख दारिद्र्य नाही आहे तर तू येऊन माझ्या वैकुंठामध्ये रडायला लागलास मला दुःख वाटलेलं आहे असा मी एकही निर्माण नाही माझ्या वैकुंठामध्ये का दुःख करणारा तू आज तिथं रडायला आलेला आहेस येथे येऊन शोक करीसे म्हणून आश्चर्य सकळांचे तरी आता दुःख काय तुझसी ते तू मदसी सांग पान तर येथे येऊन शोक करीसे म्हणजे लक्ष्मीच्या घरी कधी अवदसा येईल का नाही येणार तसा इथं सुखाचा संसार आहे वैकुंठ कसा आहे सुखाचा सोहळा आहे न तू वैकुंठामध्ये येऊन रडतोस हे मला आश्चर्य वाटले बोल लवकर तुला काय दुःख आहे ते मला सांग आईसे आलीचे ऐकून भाषित मळमत झाला ते हर्षित म्हणे तेव्हा तुझला जगात अज्ञात असे काय असे अज्ञात असे तर तुला सांगायची गरज काय आहे तूच जन्माला घालतोस म्हणून का पांडवा या त्रिभुवनीचा ओलावा सृष्टी क्षय प्रभवा मूळ तो मी सगळ्याचा तू करता अर्था तरी तुला माझं दुःख जाणत नाही तुम्हीच मला जन्माला घातल्यास तूच मला पालन पोषण करतोस न मग मला बाहेर लोकांनी मलमास का बोलतात मला दगड्या धोंड्या का म्हणतात का माझा लोक अवेअर करतायत ऐसं तुला माहिती असून तरी मला तू प्रश्न करतोस तू सर्वज्ञ ब्रह्मांडाचा नायक सर्वदृश्य सर्वसाक्षी एक आकाशा परे विश्व सकलिक व्यापून राहिला आहेस कारण तू सर्वज्ञ ब्रह्मांड नायक कारण ब्रह्मांडाला जन्माला पण तूच घालतोस पालन पण करतो संवाद पण तूच करतोस तरी पण तू मला विचारतोस का तुला किमर्थ दुःख आहे काय दुःख आहे मग आता तुम्हीच समजायला पाहिजे हे चराचर भूते सर्व ये व्यवस्थे राहते तुझं कुटस्था येठाई तुझं विरहित अन्य काही जगा माझे नाहीच तुला माहिती नाही असं एकही यो नाही आहे समज काम वैकुंठीचा नायक आहेस तू कोणला दुःख कोणला सुख कोणला आनंद हे सगळं तू ज्ञात असताना तरी तू मला विचारतो तुला काय दुःख आहे म्हणून ऐसा तू असता भगवंता आज अजन्यापरे तुझं पुससे सर्वता तरी आता माझी व्यथा सांगतो तत्वता ऐकी दे तू अजाण्यपरी असता म्हणजे सगळं जाणकार असताना तरी सुद्धा तू काय करतोस मला विचारतोस तरी मी आता सांगतोय माझी काय अवस्था आहे मला काय दुःख आहे ते पुढे ऐका निमिष काष्टा कला क्षण घटे मूर्त यामधीन पक्ष मास ऋतुआयन आणि वर्षात्यांदे जे असतील बघा आता वर्षाचे दिवस किती आहेत 12 वर्षाचे महिने 12 महिने आहेत सगळं 30 दिवस पडला 31 दिवस आहे कंच महिन्यामध्ये सक्रात आहे कुठल्या महिन्यामध्ये गुढी पौर्णिमा आहे मग या महिन्यामध्ये का मला धोंडा म्हणतात या महिन्यामध्ये शुभ कार्य का करत नाही आहे हे मी तुला विचारण्यासाठी आलेल्या असा मलमास विचारतोय या स्वामी असते म्हणून या
स्वस्वामीच्या अधिकारांनी निर्भयासे या त्रिभुवनी सदा आनंदे वर्ततात आणि मी तो निराश्रित पायी मज नाम नाही धनी नाही म्हणून तो शुभ कार्याविषयी माझा त्याग करीतात. मग सगळ्या महिन्यामध्ये सगळं कार्य शुभ होतोय. मग या महिन्यामध्ये मला मनमात बोलतात, धोंडा महिना म्हणतात, न मला बाहेर जगाच्या बाहेर हाकलून दिलेलं आहे. हे तुला ज्ञात असताना तरी तुम्ही मला प्रश्न केलेला आहे. मग आता मी तुला सांगतोय माझा का अभेर केलेला आहे. जेवे विद्वानारे अनाथ तियेसी न घेते शुभ कार्यासो अशुभ म्हणून व्यवहारात मुख न पाहता तियेचे. बघा जसं एखादी विधवा बाईला आरती करायला आधार नाही आहे, एकदा कुंकू गेला ना मग ती बाई आरती करत नाही आहे. तैसा आज म्हटलं मला या 13 महिन्याचा माझा काय केलेला आहे, अभेर केलेला मला धोंडा महिना म्हणतात. तेवीच झाले माझी स्थिती हा मलमास निषिद्ध असतील. ऐसे सकल जन बोलते दुःख किती काय सांगू पाय. मला मलमास बोलतात, धोंडा महिना बोलतात, किती माझं तुला दुःख सांगू. आता जेवढं मी सांगायचं तेवढं सांगलं. आता याच्यातून मला उपाय काहीतरी सांगा. यास्तव आता द्यावा प्राण याचे इच्छेने माझे मन निंद पण वाचणे आपण यावणी मरण श्रेष्ठ पै. निंदा ऐकण्यापेक्षा मरण पत्करावं, पण माणसाची निंदा चालत नाही आहे. समजलं का, 2 फटका मारला तर चालतील, पण तुम्ही जर वाईट शिवी गाली केली ना तर ते अंगावरनं धुपत नाही आहे. तशा प्रकारे ही माझी जी निंदा नालस्ती चाललेली आहे ही मला खपत नाही. त्यापेक्षा मरण पत्करतोय मी, मला निंदा आवरत नाही असा तो मलमास बोलतोय. आता मी प्राण देव का जीव देव अशी माझी अवस्था झालेली आहे. सर्वांग जळत आहे ज्याचे तयासे निद्रा सुख कैसे यावणी अन्य सांगावयासे उरले नाही काहीच. अहो शेजे खाटावर जलती इंगळाच्या खाटावर कोणाला शेद लागे झोप येईल का. तशी म्हटलं माझी जी निंदा करतात तर मला जीव द्यावाशी वाटलेला आहे, इतकी माझी निंदा चाललेली आहे. जसं आपल्याला आगीच्या खात्यावर झोपता येत नाही तशी आज माझी म्हटलं ही चाललेली आहे. देवा तो पर दुःखासे सहिष्णू लोकोपकार प्रिय विष्णू आयसे दुष्ट लोक जय विष्णू वेदी प्रसिद्ध असे पै. वेदी प्रसिद्ध असे पै. समज देवा तू परदुःख सगळ्याचं जाणतो. यांना काय दुःख आहे, यांना सुख काय, मना दुःख काय, तुम्हाला काय आहे हे जाणून सुद्धा तरी तुम्ही मला प्रश्न केलेला आहे. तरी तू या निज धर्मासे पाहुणे सम्यक विचारेसे जैसे येईल तुझ्या मनासे तैसे करे भगवंता. बघा आता तुला जाणतो, सगळं जाणतोस तू, कोणाला काय दुःख आहे सुख आहे, तरी तुम्ही मला विचारले आहे. आता देह जावो अथवा राहो पांडुरंगे दृढ भावो. आता तुला मी शरण आल्या, तुला मारायचं असेल तर मार, तारण करायचं असेल तर तार. अशात भगवंत या मलमासाने शब्द वापरलं. आता भगवंत त्याला धीर देतोय, पुढे ऐका. वारंवार पामरजनाने समर्थासी काय सांगावे तू रक्षिसी तरी मरणे याचे उचित मज आता. वारंवार पामराने काय सांगावे. एखादा ज्ञाती माणूस आहे त्याने मूर्खाने वारंवार सांगून त्याला बरोबर नाही आहे ना. तशा प्रकारे आता मरण पत्करून का तुम्हाला काहीतरी उचित करतो, माझा वरती आणतो मला का मरण घेव ऐसा मलमास म्हणायला लागलेला आहे. ऐसे बोलून मलमास तेथेची पडला कासावीसो तया पाहुणे सर्व लोकासो बहु आश्चर्य वाटले. मग एवढं बोलल्याबरोबर त्या मलमासाला काय आली, चक्कर आली, पडला. पडल्यानंतर जे सभासद होते नाही का विष्णूच्या सभेत मध्ये, ते आश्चर्य करायला लागले. म्हटलं या वैकुंठामध्ये कोणी चक्कर येऊन पडत नाही. आज या सुखामध्ये दुःख लोलायला आलेलं आहे, म्हणजे दुःख द्यायला आलेलं आहे. तेव्हा हरिसा आले दया सनिध गरुड होता तया मलमास उठवावया नेत्र संकेत खुणविले. बघा आता भगवंतांनी गरुड विष्णूचं वाहन कोण मामा, गरुड वाहन गंभीर. त्या गरुडाला संकेत डोळ्याने खुणवलं, त्याला उठव, त्याला जागा कर असा गरुडाला डोळ्याने संकेत केलं. मग गरुड आता तय जाईल आणि त्या मलमासाला सावध करील. तय त्या गरुडे पंखे करून हळूहळू घातलेला वारा तेने तो सावध होऊन बोलला वचन हरिसी. बघा मग गरुडाची काय खुबी होती. गरुडने आपल्या पंखाने त्याला काय घेतलं, वारा घातला, त्याला हवा दिली, पवन म्हणजे वारा दिला आणि तो सावध झालेला आहे. आता हरिजवळ घेऊन आलेला आहे. देवा तो करतोसे उपचार परी हे न रुचती साचारो तू जगतकार का जगदीश्वर म्हणून शरण आलोसी. देवा तू सगळं माझ्याशी प्रकार करतोस वाचवण्याचा, हे करण्याचा, पण मला लोकांची निंदा सण होत नाही. मला मलमास का बोलतात, मला धोंड्या का बोलतात, या निमित्ताने मी तुझ्याकडे न्याय मागायला आलो. मला पहिला तू काहीतरी न्याय दे तर मी इथून हलणार.
तरी टाकून अन्य काज त्राहे त्राहे त्राहेचं मज शरणागताची उपेक्षा तुझं योग्य नव्हे समर्था त्राही त्राही मी 3 वेळा तुला बोलतोय बघ मला मलमास म्हणतात मला धोंड्या बोलतात मला एक खपून घेता येत नाही आता एखाद्याला हागऱ्या बोलला तर त्याला खपून येईल का त्याचं नाव काय आहे मम्मी हरिश्चंद्र नाव आहे मग त्याला हागऱ्या बोलून चालेल का नाही चालणार तसं म्हटलं मला मलमास मला धोंड्या का म्हणतात मला काहीतरी चांगलं नाव द्या तर माझी मनाची शांती होईल तथापि देवा तो सांप्रत माझे उपेक्षा करीसे किमर्थ ऐसे बोलून थरथरा कापतो विलाप करीत पडेनेला मग शेवटी परत तो सावध झाला आणि देवाकडे न्याय मागायला लागला मला काहीतरी पुरुषोत्तम असं नाव पडलं पाहिजे मला धोंड्या मला मलमास नाव नको आहे तय त्या मलमासाशी श्रीधर म्हणे वत्सा उठ उठ वर तुझे कल्याण होईल सत्वर विषाद करू नकोची आमच्या गावामध्ये एक पांडुरंग नावाचा पोरगा होता तर त्याला पांडू बोलायला लागलं ना तर त्याने शालन नावाचा कटके आला तर मग शाळा सोडली न मग त्याचं नाव ठेवलं काय राज नाव ठेवलं तेव्हा तो पुन्हा शालन 4थीला 5वीला जायला लागला म्हणजे पांडू नाव बरोबर आहे ना नाव आहे पांडुरंग पण त्याला काय बोलतात पांड्या बोलतात मग त्याने त्या नावाचा लोक मला बोलायला लागले ना त्या निमित्तानं त्याने ती शाळाच सोडली ना मग आपासला सांगणं माझं राज नाव ठेवशील तर मी परत शाळेत जाईल तैसा यो मलमास यो धोंड्या यो विष्णूकडं आपल्याला न्याय मागण्यासाठी आलेला आहे का मला मलमास का बोलतात माझं मलमास नाव काढून टाका न मला पुढचं नाव पुरुषोत्तम नाव द्या या बा तुझे हे दुःख अनिवार्य असे यात नाही संशय पण यावर एक उपाय सुचला असे अंतरी मला तुझे खरे मला दुःख जाणतोय तुला मलमास बोलतात तुला धोंड्या म्हणतात तर याच्यावर मी काहीतरी उपाय करतोय पुढे ऐका तरी मदसंगे ये त्वरित सळ जाऊ गो लोकाप्रत तेथे जो का गो लोकनाथ पुरुषोत्तम अवस्था आहे मग त्याने विठ्ठलानी पण भगवंताने हाताला धरलं आणि गो लोकाला त्याला नेलेलं आहे आणि गो लोकामध्ये गेल्यानंतर पुरुषोत्तम त्याला नाव पडलेलं आहे तो साक्षात द्विभुज मुरलीधर श्री कृष्ण भगवान परमेश्वर देवांचा देव परिकर मज होणी श्रेष्ठ असे पै मग त्या वैकुंठनाथाने कुणाला मलमासाला गोलोकाला नेलं आणि त्याला सांगितलं यो पुरुषोत्तम यो माझ्यापेक्षा काय आहे श्रेष्ठ आहे असं म्हणायला लागलेलं आहे मग तयाची सुंदर स्वरूप स्थिती येथे काय सांगू तुझ्या प्रती तू प्रत्यक्ष देखिल्यावरती समाधान होईल समाधान म्हणजे माझ्यापेक्षा त्याची स्वरूप स्थिती कशी आहे आता यांची बघा कसं पुरातन गोरं आणि त्याच्यामध्ये आणखी ते सफेद कपडा घातल्या म्हणजे आणखी ते काय विष्णूच्या पुरुषोत्तमासारखं दिसायला लागलेले आहेत तशा प्रकारे विठ्ठल बोलतोय काय हे मलमासा यो पुरुषोत्तम आहे ना यो कसा आहे माझ्यापेक्षा स्वरूपवान आहे तो सर्वभीत सर्वधार निर्हे निर्गुण निर्वाकार स्वइच्छामय सत्य अक्षर परात्पर परमात्मा सकळ श्रुते निगमागमन जयास म्हणते परब्रह्म तोची तो प्रभू परिपूर्ण पुरुषोत्तम आहे पयासा असा त्या मलमासाला या वैकुंठनाथाने सांगितलं सर्वांचा देवांचा देव तो म्हणजे पुरुषोत्तम यास्तव येथे जावं आपण पुरुषोत्तमाचे धरू चरण तो तुझे देव दुःख संपूर्ण हरेल जाण निश्चय असा त्या मलमासाला हाताला धरलो आणि विठ्ठलाने कुठं नेला गोलोकाला नेलेला आहे मग पुरुषोत्तमाच्या जवळ ऐसे बोलून या श्रीपती मलमास धरून हाती वैकुंठावणी गोलोकाप्रती सत्वर जाता झाला पै मग वैकुंठाहून कुठं गेलेले आहेत गोलोकाला गेलेले आहेत पुरुषोत्तमाला भेटायला श्रीकृष्ण म्हणे युधिष्ठिरासे गोलोक तो काय म्हणसी तरी तयाची स्थिती तुझसी सांगतो ऐके समग्र परत कृष्ण बोलतोय युधिष्ठिराला तू गोलोक म्हणते काय म्हणती त्या गोलोकाची स्थिती पहिला बेलापूर कैसा होता घनसोली कैसा होता ते आपण वर्णन करतो ना आता यांनाच मला माहिती होतं पहिला काय होतं सोनारांची दुकानं होती काही गाणवट वगैरे आपण सगळं बेलापूरला थानाचो ना मालवाल्यांवर तशा प्रकाराने तसा आता भगवान श्रीकृष्ण त्या धर्मराजाला गोलोकाचे वर्णन करायला सांगितलेलं आहे पूर्वी प्रलयात ते निर्मल
कोटी सूर्यावनी तेजालो ज्योती स्वरूप मात्र केवळ आस्ते झाले एकचे. मग आता वैकुंठ तसाच गोलोक आहे. आता वैकुंठ काय झोपडे असतील का? नाही आहे. तसं गोलोकामध्ये अशा 4 मजली बिल्डिंगी, गगनचुंबी बिल्डिंगी लागलेल्या आहेत. ते सकल विश्वासी कारण स्वइच्छामय विभूचे तेज दान अनंत विशाल नित्य उल्बन ऐसे असे साचार. मग आता तुम्ही उज्जैनला जा किंवा दक्षिण भारतला जा, बघा मंदिरं कशी आहेत ती. समजलं का? तशा प्रकाराने या गोलोकाचं वर्णन चाललेलं आहे. तय तेजाभिरत देख सुंदर असते 3 लोक, त्यात जो सर्वपरी एक तोचे गोलोक जाणिले. मग अशा प्रकार तिथं पण 3 गाव आहेत. समजलं का? आता आपल्याला वाटतं बेलापूरचं गाव आहे, तर बेलापुरामध्ये फणसपाडा आहे, शाहबाद आहे, दिवाला आहे, बेलापूर आहे. हे एकाच गावामध्ये एकाच एरियामध्ये एवढे गाव आहेत. तसं गोलोकामध्ये 3 गावं आहेत. त्या 3 गावांची नावं पुढे ऐका. तो परब्रह्म ऐसा शाश्वत 3 कोटी गावांचं वर्णन. जसं आपण कसं काय केलेलं आहे घराना, काय बोलतात यानं, सिलिंग बोलतात. आता पेंटिंग ऐवजी लाकडाची काय करायला लागलो आपण, सगळे हे करायला लागलो. तसं त्या गोलोकामध्ये अशी घरं आहेत. रत्नभूमीमय विचित्र योगियास आदृश्य पवित्र महावैष्णवजनांची मात्र गती होय तया लोकी. महावैष्णव म्हणजे मोठे मोठे वैष्णव लोकांना तिथं काय आहे, प्राधान्य आहे, येण्याची शक्ती आहे. आणि ईश्वर योग बळेसे अंतरिक्ष दरडे असे त्याचे आदिव्याधी जरा मृत्यूयोशी येथे नसते कदाचित. अव जिथं खंडोबाचं मंदिर आहे त्या भूतवेताला येतील का? नाही. विवशी येईल का? भूतीने येईल का? नाही. तशा प्रकाराने जरा मृत्यू आदी विवशी या वैकुंठामध्ये गोलोकामध्ये काही दुःख नाही आहे. समज सुख आनंदी आनंद. नाना विविध रत्नखचित असंख्य मंदिरे तेथे असते. तय तो गोलोक अत्यंत सुशोभित दिसत आहे. आणि गोलोकाखाली दूर 50 कोटी योजनावर दक्षिण सव्य बाजूशी सुंदर 2 लोक आहेत. पण बघा आता एका गावांची, आता घनसोली तो बेलापूर कधी आहे, 12 योजना आहे. त्या प्रकाराने 50 कोटी योजनावर दक्षिण सव्य बाजू 2 गाव असतील. त्या 2 गावांची नाव ऐका. त्या दक्षिण भागी जो एक तोची जाण वैकुंठ लोक, तयाचा विस्तार अति सुरेख 1 कोटी योजने. बघा त्याच्यामध्ये वैकुंठ लोक म्हणतात आणि तो किती आहे, 1 कोटी योजना आहे. आणि तय लोके जे वसते ते सर्व वैष्णव असते. विष्णू समानातयाची स्थिती भिन्नाकृती नाहीच. मग त्या वैकुंठ लोकामध्ये सगळं विष्णूसारखं असं सफेद कपड्याचं, त्या लाल गुलाबी पिवळं एक नाही, त्यांचा एकूच ड्रेस, असा ड्रेस असतोय असं सांगितलं विष्णूसारखा. चतुर्भुज घनसावळे पितांबरधारे तेजागळे शंख गदा कमळे अति असते सर्वांच्या. माता वैकुंठीचा स्वरूप कसा असेल, शंख चक्र गदा पद्म सहित करी. म्हणजे सगळ्यांच्या हातामध्ये काय आहे, शंख गदा चक्र अशी. आता बेलापूरकरांचा पोशाख वेगळा, दिवाळकरांचा वेगळा, फणसपाड्याचा वेगळा. तशा प्रकारे जाती आपल्या किती आहेत व भाषा किती आहेत, 56 भाषा आहेत. आता कराव्याची भाषा वेगळी, बेलापूरची भाषा वेगळी, वागणं वेगळं, खाणं वेगळं, पिणं वेगळं. तसं वैकुंठीचं सांगितलेलं आहे. आणि ते तिच्या स्त्रिया सकल लक्ष्मी ऐशा असती सोज्वल ऐसा तो वैकुंठ निर्मल असे जाणं राजेंद्रा. असा त्या धर्मराजाला भगवान विष्णू काम्यकोणामध्ये कृष्ण सांगतोय का त्या गावच्या बाया कशा आहेत, सगळ्या लक्ष्मी रूपाने आहेत. त्यांच्या एकूच साडी आहेत. समजलं का? लाल गुलाबी पिवळी अशा प्रकाराने नेसले जातात. तयाचे डावीकडे दूर शिवलोक शोभते सुंदर 1 कोटी योजनावर असे विस्तार तयांचा. माता वैकुंठ गेला का शिवलोक आलेला आहे. तेथे ते स्थिती पाहता सतत पार्श गणजे सर्व वसत सकाळी तेथे भाग्यवंत भिय कृतांत तयासी. भिय कृतांत तयासी कारण शंकराचं दूध दिसलं ना का कृतांत म्हणजे यमराजा काय केला जातोय, पळाला जातोय. कारण तो काय शंकराचा गाव आहे असं सांगितलेलं आहे. भूते वेताला नाचती हर्षयुक्त उमापती असं सांगितलेलं आहे. जैसा साक्षात उमारमण
तैसे दिसती संपूर्ण शूलपट्टी दैदिप्यमान हाती तीक्ष्ण विराजते. मग आता त्या शंकराच्या गावाचं वर्णन चाललेलं आहे. त्या नंदी, त्यांच्या हातामध्ये त्रिशूल, भाला ही सगळं त्या लोकांच्या हातामध्ये आहे. सर्वांगी शुद्ध भस्माचे ओटी, नाग यज्ञपौती कंठी, अर्धचंद्र चकोरला लाटी, कासे लंगोटी सर्वांचे, गजचर्म व्याघ्रांबर म्हणजे त्यांच्या सगळ्यांच्या वाघाच्या कातराचा काय आहे, नेसणं आहे. ज्या डोक्यावर जटा गंगा आहे आणि त्रिशूल आहे, अंगाला भस्म, अशा सगळ्या लोकांच्या अंगाला याचं वर्णन चालले, शंकराच्या गावाचं वर्णन चाललेलं आहे. आणि ते सर्व गंगाधर त्रिनयनयुक्त मनोहर येवतो शिवलोक सुंदर आणि पवित्र आहे. मग त्या गावाचं नाव काय आहे, शिवलोक आहे. आणि त्या गावातल्या लोकांना डोळे किती आहेत, 3 डोळे आहेत शंकरासारखे. कृष्ण म्हणे राया ऐके, जो तेजरूपतीला गोलोक, तयाचे अभ्यंग एक ज्योती आहे सुंदर. ते परमानंदाचे कारण, परात्पर नित्य निरंजन, सकल योगी तिचे ध्यान, ज्ञानदृष्टी करिताती. मग त्या सकल योगी जपी तपी त्या शंकराचं काय करतात, ध्यान करतात त्या गावामध्ये. तय ज्योतीचे मध्यवर्ती मनोहर आहे दिव्यमूर्ती, ती याच्या सौंदर्यानाय मिती, किशोर वय शोभती. किशोर वय म्हणजे आपलं लहान वय कसं असतं बाळाचं, तशा प्रकारचे त्या जगामध्ये लोक आहेत. इंद्रवर्दला समान सर्वांग शोभे श्याम वर्ण, नवपंकदायचे अरुण, नेत्र कोण विराजती. कोटी शारदा पर्णेदू ऐसे, मुख कमल प्रसन्न दिसे, धनुष्य आयशा वक्र विशेषे, भ्रुकुटी दोन्ही विराजती. भ्रुकुटी म्हणजे आपल्या या भुवया कशा आहेत, आपल्या समतवन आहे, पण भुवया लांब लचक आहेत असं सांगितलेलं आहे. रत्नखचित किरीट शिरे, कर्णी कुंडल दिसते साजेरी, श्री वत्सलांसन शोभेवरी, कटकेवरी चमकती. कंठी कौस्तुभ तेजा गला, गला विसळे वनमाला, सुंदर कस्तुरीचा टिला, रुंद कपाळी विराजे पै. मग आता त्यांच्या गळ्यामध्ये काय मनुष्य मुंडाचा हार आणि कासे अंगाला भस्म लावलेला आहे. 52 कशी तप्त सुवर्ण, तैसे कासे पित्त वसन, रत्नखचे दैदिप्यमान, मेखला शोभे तयावरी. आता वैकुंठीचं म्हणजे कासे कसेला पितांबर, गळा वैजयंती हार म्हणजे विष्णूने काय केलेलं आहे, पितांबर नेसला, पिवळा पितांबर नेसलेला आहे. दिव्य पाचूंचे शोभेत सतेज, तैसे दिसती दोन्ही भुज, रत्न जडित तेजपुंज, मुरली हाती धरली असे. मग त्या गोलोकाचं वर्णन झालेलं आहे. हातामध्ये मुरली वाजवलेली आहे, रत्न जडित म्हणजे सोन्यासारखे हातामध्ये मुरली आहे. सर्व लावण्याचे निदान, किती तयाचे करू वर्णन, कोटी कोटी मिनकेतन, कुरवंडी करुणी ओवाळती. म्हणजे वर्णन करता येत नाही, आपण बोलतो कुरवंडी ओवाळती येत नाही आहे, असं त्या गोलोकाचं वर्णन चाललेलं आहे. ऐशी ती दिव्य किशोर मूर्ती, गोलोकीच्या तेजात निवृत्ती, रत्न सिंहासनावरती बैसले असे आनंदे. मग अशी गोलोकाची किशोर मूर्ती म्हणजे भगवान श्रीकृष्ण कसा आहे, किशोर मूर्ती आहे, अशी बासरी घेऊन 1.5 पायावर उभा आहे असं सांगितलेलं आहे. तोचे परमज्योते परमधाम, तोचे कृष्ण पुरुषोत्तम आणि तयासित परिपूर्णोत्तम परब्रह्म म्हणतात. मग त्यालाच परमज्योती परमधाम श्रीकृष्ण पुरुषोत्तम अशा प्रकार परिपूर्णतम अशी त्याला 3-4 नावं आहेत. तो वस्तुता निर्विकार, निरेह निरंजन सर्वाधार, स्वइच्छमय सत्य परात्पर, स्वतंत्र आद्य अव्यक्त. म्हणजे तो स्वतंत्र आपण परपोषी आणि स्वयंपोषी. स्वयंपोषी काय आणि परपोषी काय आहेत, तर अशा प्रकार स्वतःच सगळं निर्माण करतोय. जन्माला पण तोच घालतोय, तारण पण तोच करतोय, मारण पण तोच करतोय. तो सर्व सिद्धी स्वरूप एक, सर्व सिद्धिनायक, मंगल रूप मंगलकारक, मायातीत परिपूर्ण. मग तोच सगळा सिद्धीचा दायक आहे, स्वरूप पण तोच आहे, देणारा पण घेणारा पण मारणारा पण. तो आदि मध्यम अवसानहीन, पुराण पुरुष विश्वकारण, विश्वव्यापक विश्वपालन, विश्वहरण विश्वातीत पै. म्हणून विश्वातीत म्हणजे सगळ्या विश्वामध्ये तोच भरलेला आहे, पालन पण तोच करतोय, तारण मारण सगळं तोच करतोय.
अनंत कोटी ब्रह्मांड नायक अनंत माया चक्र चालक अज्ञान गाढ अंधकारकांतक मोक्ष स्वरूप सनातन क्षराक्षर पर अव्यच्युत षडगुण ऐश्वर्य सदालंकृत षडदर्शन प्रतिपादित षडगुण वर्जित सर्वमय वेद रूप वेदजनक वेद प्रिय वेदधारक वेदस्तव वेद व्यापक वेद रक्षक शरण्य वेद मार्ग प्रवर्तकाद्य वेदा वेदा परंगत पाद्य वेद शिरोमणी सवेद शुद्ध शांत परमात्मा असा तो भगवान श्रीकृष्ण त्या युधिष्ठिराला धर्मराजाला गोलोकाचं वर्णन करून सांगायला लागले आहे. आणि विष्णू त्या गोलोकामध्ये त्या मलमासाला घेऊन गेलेला आहे. मग सगळ्या दोन आपला याचं वर्णन केलं वैकुंठात आपले ब्रह्मदेवाचं आणि शंकराचं. पण आता या गोलोकाचं वर्णन चाललेलं आहे. इतका भगवंत परात्पर आहे आणि तो निर्गुण निराकार तयासी काहीच ना आकार सच्चिदानंदात्म साचार ऐसा असे केवळ त्याला आकार ना उकार नाही. समजलं का? आपण बोलतो कृष्णाला आकार आहे, रामाला आकार आहे नाही आहे, हे निर्विकार आहेत, आकार नाही उकार नाही आहे. परे करावया लोककल्याण पूर्व प्रकाश साकार सगुण पुरुषोत्तम रूप आपण स्वइच्छे धरून राहिला. बघा शेवटी लोककल्याणासाठी भगवंताने तुमच्या आमच्या डोळ्यावर झाकणी देण्यासाठी पुरुषोत्तमाचं रूप सगुण रूप धारण केलेलं आहे. श्रीकृष्ण म्हणे धर्माला गुण पूर्वानुसंधान घेई म्हण श्री विष्णू मलमासासे घेऊन गोलोका जाता झाला पाय. मग आता कृष्ण बोलतोय का हे युधिष्ठिरा धर्मराजा तर भगवान विष्णूने मलमासाला हाताला धरून कुठं घेऊन गेलेल्या गोलोकाला. मग आता गोलोकाची कशी स्थिती आहे, कसं सेवा करायची गायीची, कसे एक दिवस उपवास करायचा एक दिवस आंघोळ करायची हे उद्यापासून आपल्याला सगळं भगवान विष्णू त्या मलमासाला सांगेल. त्या पद्धतीने तो आचरण करील. पुढे जाता जाता दूरवर मध्य प्रदेशी पोचला सत्वर तो दुरुणचे भगवत मंदिर अतिसुंदर देखेला. मग पुढं आता त्या मलमासाला हाताला धरून पुढं घेऊन गेले. मध्य प्रदेशामध्ये पोचला तर दुरूनच अगदी सुंदर मंदिर दिसायला लागलेलं आहे. ते मणिस्तंभ सुशोभित उत्तम तयामध्ये पुरुषोत्तम बैसला असोनी तयाचे अनुपम तेज सर्वत्र फाकलेचे. मग अशा प्रकारे तिथं गेल्यानंतर त्याच्यामध्ये काय होता पुरुषोत्तम. मग ह्या मलमासाने बघितल्याबरोबर त्याला आनंद वाटलेला आहे. तेने तेजे श्री विष्णूचे डोळे दीपावून तत्काल मिटले मागुती हळूच उघडून बळे पुढे गमन आरंभिले. बघा आपल्याला सूर्याकडे बघायला लागलो ना का आपलं डोळं काय करतात मिचाकलं जातात. तसं त्या पुरुषोत्तमाकडं बघितल्याबरोबर विष्णूचं डोळं काय केलं मिटलं आणि परत त्यांनी उघडून बघायला लागलेलं आहे. पाठी घालून मलमासासी तयास तो वैकुंठेश मंद मंद चालला सहर्षस महाद्वारास पातला. आता यो लहान पोरगा आहे ना यो घाबरेल ना. आता मिनिट डोळं मिटलेल्या विष्णू बोलतोय तर मग यो घाबरेल म्हणून त्याला आपल्या पाठीशी घेऊन महाद्वारापर्यंत दरवाजापर्यंत पुरुषोत्तमाच्या मंदिराजवळ आलेला आहे. तो द्वारपाले उठवणे तत्काल तत्क्षण प्रेमे वंदिरे तयाचे चरण मग त्या मासा सवर्तमान मंदिराचा विष्णू प्रवेशला. मग द्वारपाळाने हात जोडलं नमस्कार घातला आणि मग त्या मलमासाला हाताला धरलं. मंद मंद मंदिरामध्ये चाललेल्या पुरुषोत्तमाच्या विष्णू आणि मलमास. तो पुरुषोत्तम परमज्योती श्याम सुंदर किशोर मूर्ती रत्न सिंहासनावरती बैसला असे आनंदे. मग आता तो कोण पुरुषोत्तम कुठं बसलेला होता रत्न सिंहासनावर आणि तो उठलेला आहे. तया पाहताचे रमारमण आनंदे वंदुनी तत्त चरण सवेचे हस्तद्वय जोडून स्तुती करिता झाला पाय. मग आता एकमेकाची स्तुती करायला लागले. हे माझं करतात आणि मी त्यांचं करायला लागले. तसा पुरुषोत्तम आणि विष्णू दोघांचा हात जोडून विनंती करायला लागले. तो उठवणे पार्षदगणी श्री विष्णूचे सत्कारुणी रत्नसिंहासन आणूनी बैसावया दिदले पाय. मग त्या पुरुषोत्तम उठला आणि विष्णूला हाताला धरलं आपल्या आसनावर बसवलेला आहे. मग पुरुषोत्तम तयासे कथिले आसने बैसावयासे तो ते विष्णू बहु विनवेसे वरी बैसता झाला पाय. मग आता पुरुषोत्तम विनंती केली या म्हटलं बसा तुम्हाला आसन दिलेलं आहे. मग आता आपल्याला मान दिलेला आहे म्हणून विष्णू त्या पुरुषोत्तमाच्या आसनावर बसलेला आहे.
आणि तया पाठी मळमास नेत्री अश्रू ढालीत विशेष थरथरा कापत करदोयाचो जोडून उभा राहिला. मग अशा प्रकारे आता मी एवढ्या यातात आल्या परत तो मलमास कापायला लागलेला आहे. आता मला इथं मारतील का काय करतील अशा प्रकारे त्याला भीती वाटलेली आहे. मग आता त्याला पण हाताला धरतील आणि त्याच्या बाजूला बसवतील. ऐसे श्री विष्णू कृष्ण धर्माला गुण कथेने काम्य कोणी येव साक्षात नारायण मुनी नारदासी कथिता झाला पै. मग हीच कथा भगवान श्रीकृष्ण पांडवांना काम्यकोणामध्ये सांगायला लागले आहे आणि तीच साक्षात नारायण मूर्ती नारदाला सांगायला लागले का या मलमासाचा मी कुठं घेऊन गेलो त्याला कुठं पुरुषोत्तमाजवळ. आता तो पुरुषोत्तम काय त्या मलमासाला भक्ती करायला सांगतोय आणि तुला पुरुषोत्तम नाव का पडेल ते आपण उद्याच्या अध्यापासून कथा ऐकूया. येते श्री अधिक मास महात्म्यसारो बृहन् नारदे पद्माधारो सज्जन श्रुते कोच्चतरो. दुसरा अध्याय श्री कृष्णार्पण नमस्तु. कुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञान